जय शिवराय मित्रांनो, हर हर महादेव. आम्ही आलेलो आहोत नांदेडला इथे नाही आणि रे. या मला समजा ठिकाणी इन फ्युचर समजा मी इथे व्हिडिओ हे समजा बनवत लक्ष्मी राहीन, तुला पशु एडिटिंग साठी औषधालय पाठवत राहीन. सोबतच श्री पेट वेट क्लिनिक आणि शिवगंगा पेट स्पा आम्ही प्रथमच या ठिकाणी भेटी करता आलेलो आहोत. आणि इथे आम्हाला आमचे मित्र भेटलेले आहेत, विक्की दादा. तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत आज या सगळ्या त्यांचा हा जो त्यांनी इथे उद्योग तयार केलेला आहे, जसं मेडिकल शॉप आहे, पेट क्लिनिक आहे आणि सोबतच वेट स्पा सुद्धा आहे. तर विक्की दादा, सर्वप्रथम नमस्कार. नमस्कार. आपण हे जे काही जे सुरू केलेलं आहे, मला वाटतं नांदेडातलं हे पहिलंच असावं, पहिलंच आहे है ना? कारण पूर्ण मेडिकल क्लिनिक आणि पेट स्पा एका जागी नांदेडमध्ये पहिल्यांदाच चालू झालेला आहे. तरी नांदेडकरांचा खूप प्रतिसाद आहे आम्हाला या गोष्टीसाठी आणि त्यांची मागणी पण होती की बाबा सरांनी काहीतरी केलं पाहिजे सर, आम्हाला पेट स्पाची कुठंतरी आम्हाला अरेंज करून द्या. मग त्यामुळे आम्ही त्यांचा प्रतिसाद घेऊन आम्ही स्वतःच चालू केलेला आहे. तरी नांदेडकरांना आव्हान आहे की तुम्ही आम्हाला अवश्य भेट द्या. तर मित्रांनो, आपले टिपरचे सर हे स्वतः एक अश्वप्रेमी आहेत, डॉग लवर पण आहेत. तर दादा, मला एक सांगा, आपण घोड्यांबद्दल काय बोलू शकता इथे? घोड्यांबद्दल मला असं एवढंच सांगायचं आहे की बाबा, घोड्यांना तुम्ही ठेवत असाल तर त्यांच्यावर प्रेम करा, त्यांची काळजी घ्या. त्यांना जे काही लागतात ते समजा मेडिसिन्स असतील किंवा बऱ्याच काही गोष्टी असतात घोड्यांच्या, त्यांचा खुराक वगैरे तो व्यवस्थित ठेवा. घोडा आणायचा म्हणून आणू नका किंवा त्याला आणला आपण घरी ठेवला ह्याचं नाही. त्याची काळजी घ्या, त्याला व्यवस्थित त्याचं संगोपन करा, तरच घोडा आपल्याला लाभ देईल. असं बरेच जण आहेत की बाबा घोडा लाभ देतो म्हणून घरी आणून ठेवतात, पण त्याची ते व्यवस्थित काळजी घेत नाहीत. बरोबर. फक्त ते तरच घोडा आपल्याला लाभ देईल. बरोबर. दादा, मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की घोड्यांमध्ये आपण जे डिवर्मिंग करतो, हो. बरोबर, तर साधारण किती किती ड्युरेशनला आपण करायला पाहिजे? तसं तर आपण 3 महिन्यांनी डिवॉर्मिंग करायला पाहिजे. हा. पण काही जण असे आहेत की एक पर मंथली करतात, कोणी 3 महिन्याला करतं. पण 3 महिन्याला प्रॉपरली डिवॉर्मिंग केलं पाहिजे. बरं, आपण त्याकरता कुठलं मेडिसिन वापरायला पाहिजे? टॅबलेट मध्ये हायटेक असतात, प्लस इंजेक्शन मध्ये डोरा शॉट म्हणून एक येतं, त्यानंतर डोरामॅक्टिन येतं. ह्याच इंजेक्शन वापरायला पाहिजे कारण तो आयम आणि सबकट साठी बेस्ट आहेत. बाकी काही इंजेक्शन आहेत त्याच्यानी घोड्याला काही इजा होऊ शकते, त्यांना तिथे गाठ येते, गाठ आल्यानंतर ती गाठ फुटू शकते. त्यामुळं आपण डोरामॅक्टिन हे इंजेक्शन वापरायला पाहिजे, माझं असं मत आहे. आणि अजून एक विषय की जसं घोड्यांना आपण नालबंदी करतो किंवा घोड्यांना कधी काही रस्त्यावर काही मार लागतो, काही लागत राहतं, स्वाभाविक आहे, तो एवढा धावणारा प्राणी आहे. तर इंजेक्शन टिटॅनस बद्दल आपलं काय मत आहे? इंजेक्शन टिटॅनस द्यायला पाहिजे घोड्यांना, 6 महिन्यातून एकदा तरी द्यायलाच पाहिजे. त्यांना मार लागला किंवा न लागला पण ते द्यायला पाहिजे, कारण घोड्यांमध्ये घोड्याची स्किन खूप नाजूक असते, थोडस काही ना काही कुठं ना कुठं लागून घेत असते. त्यामुळे इंजेक्शन टिटॅनस त्यांना द्यायलाच पाहिजे. बरं. आणि मला एक सांगा की मग टिटॅनस आपण डोस साधारण किती देतो? आपण जर समजा घोडा पाहून असतो, समजा आता आपण प्रॉपरली 5 ml चा डोस देतो प्रत्येक घोड्यांमध्ये. तो छोटा असला किंवा मोठा असला, जास्त छोटा असेल तर 4 ml 3 ml देतो. जर समजा घोडा आपल्या एक चांगल्या एज मध्ये आहे तर प्रॉपर त्याला 5 ml आम्ही टिटॅनसचं इंजेक्शन देतो. बरोबर. आणि घोड्यामध्ये एक सगळ्यात मोठा विषय हा असतो की पोटदुखी, म्हणजे पोटसूळ, आपण जे म्हणतो कोलिक. तर आजकाल काय लोक खुलेआम सरळ आपण काय मेग्लोडाईन देऊन देतो घोड्याला. बरोबर. पण ते कितपत योग्य आहे? दिलं पाहिजे की त्याला अजून काही वेगळ्या पद्धतीने केलं पाहिजे? आपण दिलं पाहिजे कारण कसं आहे, तुम्ही स्वतः न देता समजा एखाद्या डॉक्टरला भेटून, पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला भेटून त्यांचा सल्ला घेऊन त्यांच्यापासून ट्रीटमेंट करायला पाहिजे. कारण घोड्यांमध्ये कोणतं इंजेक्शन देणं चुकीचं असतं, कारण काय, ते जे पशुवैद्यकीय अधिकारी असतात त्यांना त्यांचं पूर्ण माहिती असते. तर त्यांच्यापासूनच आपण सल्ला घेतला पाहिजे व त्यांच्यापासूनच आपण त्याची ट्रीटमेंट केली पाहिजे. बरोबर. आणि आता हा तर झाला घोड्यांचा विषय. सोबतच आता जसं आपण डॉग्स बद्दल आपण जे बोललो, तर डॉग्सला कुठले कुठले वॅक्सिन त्यांना आपण रेग्युलर द्यायला पाहिजे? डॉग्सला आपण 45 डेजच्या नंतर 7 in 1, 9 in 1 किंवा परत 11 in 1 असे 3 वॅक्सिन्स असतात. पीडीपी असतं लहानपणी, त्याच्यानंतर आपण रॅबीवॅक म्हणून एक आपलं अँटी रॅबीज वॅक्सिन येतं, ते पण रॅबीज देतो. तर कसं आहे, काही काही जणांच्या त्या परिस्थितीनुसार आपण त्यांचे रॅबीज देतो, कारण काही रॅबीज असे खूप कॉस्टली जातात. काही म्हणजे पेट ओनर आहेत ते देऊ शकत नाहीत. काही प्रॉपरली एक 90% पेट ओनर काय करतात, चांगलीच द्या म्हणतात. काही 10% जे असतात ते म्हणतात की सर आमच्याकडे पैसे नाहीत किंवा काही नाही, मग त्यामुळे आम्ही त्यांना फ्रीली कधी हे करतो आमच्याकडून.
छान, बढिया. आणि बाकी असं इयरली काही वॅक्सिनेशन असतं का मग डॉग्स मध्ये? असतं ना. पूर्ण वॅक्सिन हे सगळे इयरली असतात. फर्स्ट टाइम जेव्हा आपण देतो तेव्हा त्याला फर्स्ट बूस्ट आणि डोस देतो आणि त्याच्यानंतर 15 दिवसांनी त्याला बूस्टर डोस देतो. हा. त्यानंतर इयरली प्रत्येक एक डोस त्यांना देतो आपण बर. टायमिंग नुसार. आणि दादा, आपण डॉग्स बद्दल तर आपण ऐकलं, कॅट बद्दल आपल्याला काय वाटतं, त्यांचं काय वॅक्सिन वगैरे कसं असतं? असतं. कॅट मध्ये पण 2 प्रकारचे वॅक्सिन असतात. एक नोबिवॅक असतं आणि त्याच्यानंतर एक आपलं फेलोजिन म्हणून एक वॅक्सिन येतं. हे 2 वॅक्सिन आपण कॅट मध्ये देतो. आणि कॅटला पण रेबीज दिलं जातं का? हो, दिलं जातं. पण कमी प्रमाणात. कमी प्रमाणात. बरं. आणि घोड्यांपासून पण रेबीज होतो का? होतो ना. होतो. प्रत्येक जनावरांपासून रेबीज होऊ शकतो. असं नाहीये की जनावरांपासून रेबीज होत नाही. जनावरांपासून रेबीज होतो. आपण त्या प्रिकॉशन घेतले पाहिजेत त्या जनावरांपासून. आपण त्यांची काळजी घेतो आणि आपण स्वतःची पण काळजी घ्यायला पाहिजे. बरोबर. आणि माझा अजून एक प्रश्न होता की आता आपण नांदेडमध्ये आहात, बरोबर आहे? तर नांदेडच्या आसपास जी काही मंडळी असेल, अशुप्रेमी असतील किंवा डॉग लव्हर्स असतील, तर आपण त्यांना होम विजिट वगैरे आपण देतो का? हो, देतो ना. आम्ही स्वतः होम विजिट देतो. आमचे खूप असे माझे स्वतःचे खूप पेशंट आहेत. मी त्यांच्याकडे जातो, त्यांच्यासोबत त्यांचे विजिट करतो. त्यांच्या काही प्रॉब्लेम्स असतील किंवा रात्री बेरात्री 11, 12, 1 किती जरी वाजले, त्यांचा एक कॉल आला तर आम्ही त्यांच्याकडे जातो. कारण कसं आहे, अश्व म्हणजे आणि घोडे आणि कुत्रा हे लोकांच्या मनात बसलेला प्राणी आहे. त्यांच्यावर खूप लळा लागलेला असतो. त्यामुळं आपल्यामुळे एखाद्याच्या जनावराचा काही घात होऊ नये असं आम्हाला वाटतं. त्यामुळे आम्ही किती जरी वाजले रात्रीचे तरी आम्ही त्यांच्यापाशी जातो. बरोबर, बरोबर, अगदी बरोबर. आणि दादा, मला एक सांगा की जसं आता आपण हे सगळं बोलले की बा घोडे किंवा कुत्रे किंवा मांजरी, ठीक आहे, आणि या व्यतिरिक्त आपण अजून कुठले प्राणी आपल्याकडे येतात इथे? आमच्याकडे पोपट येतो, त्याच्यानंतर ससा येतो, कासव येतो, अजून परत आता गाई म्हशी हे तर नॉर्मल प्राणी झाले समजा, हे तर सगळे येतातच. बरोबर. असे भरपूर प्राणी येतात, भरपूर प्रकारचे पेट्स येतात. आपण फक्त माणूस जर सोडला तर आम्ही पूर्ण प्रकारच्या पेट्सची ट्रीटमेंट करतो. आणि मला अजून एक विषय असा की डॉग फूड बद्दल किंवा पेट फूड बद्दल आपलं काय मत आहे? मला असं वाटतं की डॉग फूड आपण जास्त नाही द्यायला पाहिजे. त्याच्याने माझा पर्सनली अनुभव असा आहे किंवा त्याच्याने समजा किडनी आणि लिव्हरवर काही वर्षानंतर कालांतराने त्याच्यावर थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. बरं. आणि दिलं तर काय प्रमाण द्यावं रोजचं? दिलं तर एक कमी प्रमाणात द्यायला पाहिजे. आपलं घरचं फूड देत त्याच्यामध्ये ते ऍड करून द्यायला पाहिजे. फक्त डॉग फूड वरती डॉगला नाही ठेवलं पाहिजे. डॉग लव्हर्सचा एक हा खूप मोठा प्रश्न असतो की डेली आम्ही कुत्र्याला काय खाऊ घालायचं? डेली कुत्र्याला माझं म्हणणं असं आहे की दही आणि भात त्यांचा प्रॉपर डाएट आहे. दही आणि भात. बर. तर हा इथला पेट स्पा एरिया आहे, बरोबर? तर या ठिकाणी पेट स्पा मध्ये आपण काय काय करतो? म्हणजे आम्ही फुल्ली ग्रूमिंग करतो डॉगची, कॅटची, प्लस त्यांचं हेअर कटिंग आलं, हेअर स्टायलिंग आलं, डॅन्ड्रफ क्लिनिंग आलं, एअर क्लिनिंग, त्याच्यानंतर नेल कटिंग, नेल क्लिनिंग पूर्ण व्यवस्थित त्यांना ग्राइंड वगैरे करून नेलचं पूर्ण प्रॉपर त्यांना सॅटिस्फॅक्शन देतो. तर आमच्याकडे पूर्ण त्याचे इक्विपमेंट्स वगैरे आहेत. बरं. आम्ही पूर्ण त्यांचं जे त्यांना पाहिजे समजा याच्यामध्ये जे कस्टमरला आपल्याला द्यायचंय आपण सर्व त्यांना देतो. बरं. दादा, तुमच्याकडनं आमच्या व्ह्युअर्ससाठी आणि सोबतच आपले नांदेडकर जे आहेत, जे अशुप्रेमी आहेत, डॉग लव्हर्स आहेत, त्यांच्याकरता एक मेसेज मला तुम्ही द्या. मला असंच म्हणायचं आहे की तुम्ही सर्वांचे म्हणजे स्वतःच्या पेटला काळजी घ्या, स्वतःच्या पेट सोबत आपलं असल्यासारखं वागवा. त्यांना बाहेर नका ठेवू. त्यांना थंडीच्या वेळेस त्यांना थोडंसं गरम जागे ठेवा. सगळ्या गोष्टी आता थंडीचे दिवस चालू आहेत, खूप थंडी पडत आहे. जशी आपल्याला थंडी वाजते तशी पेटला पण थंडी वाजते. त्यामुळे त्यांचे प्रिकॉशन्स घ्या. त्यांना घरामध्ये ठेवा. असे काही बरेच पेट पॅरेंट्स आहेत किंवा डॉग घेतात पण गेटच्या बाहेर बांधतात किंवा घराच्या बाहेर बांधतात. त्यांना खूप थंडी वाजते, त्यामुळं त्यांना तुम्ही घरात ठेवा, हेच माझं सांगणं आहे. तर मित्रांनो, मी तुम्हा सर्वांना हेच सांगेन, खास करून आमचे नांदेडकर, परभणीकर, आपल्या इथे लातूरकर जे आपल्या आसपासचे लोक आहेत, तर तुम्ही एकदा आमच्या टिपसे सरांना नक्की भेट द्या. त्यांची ही जी शिवगंगा पेट स्पा आहे, लक्ष्मी वेटरनरी मेडिकल आहे, तर या ठिकाणी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी इथे अवेलेबल होऊन जातील. कदाचित ज्या औषध तुम्हाला नसतील मिळणार तर सर तुम्हाला स्वतः बोलवून देतील. सर, तुमचा नंबर एकदा आमच्या व्ह्युअरला सांगून द्या. माझा नंबर 7507539192 हा माझा नंबर आहे. ओके, थँक्यू मित्रांनो.